मित्रांनो. तर आज पण लेहचा रोड उघडलेला नाहीये. तुम्ही काल पाहिलं की लेहकडे जायचा रोड बंद होता, पँगॉंगकडे जायचा पण रोड बंद होता मित्रांनो. तर इथं पाहू शकताय पँगॉंग लेक 116 किलोमीटर होतं, पण आता लांबचा राऊंड मारून जायला लागणार आहे, रोड बंद आहे मित्रांनो. तर चांगलाच पाऊस यायला लागलाय. आता कॅमेरा मला वाटतं आत ठेवून द्यावा. खायदुंग गावामध्ये पोहोचलोय आपण. ॲक्युरेट टायमिंगला थांबलो मी, माहिती का, इतका जोरात पाऊस आला मी थांबलो मित्रांनो. तर हात गरम करतोय, लय डेंजर गारटलो मी. हा 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 मित्रांनो. तर अशा प्रकारे वातावरण एकदम खायदुंगलाच्या जवळ मित्रांनो. तर खायदुंगला पोचत आलोय. हे सगळं दिसतंय का, हे बर्फ आहे मित्रांनो. तर लय जबरदस्त बर्फ आहे आणि ट्रकची सगळी लाईन लागली मित्रांनो. तो बोट लाल झाली, रक्त जांभलं पार, इतकं बर्फ आहे इथं. खायदुंगला टॉपला पोचलोय मित्रांनो. पुन्हा एकदा हे पाहू शकता, हा एक खायदुंगला टॉप मित्रांनो. तर एका जाग्यावर नाही, कितीतरी जाग्यावर लँडस्लाईड झाली होती, त्यामुळेच इतका वेळ लागला. नाही तर एका दिवसात नाही वेळ रोड खुला होतो. पण हा पोर्शन आहे तो, इथं डायरेक्ट रोडच वाहून गेला होता मित्रांनो. तो जोराचा पाऊस यायला लागलाय परत मित्रांनो. तो पाऊस यायला लागलाय मित्रांनो. तो गुरुद्वाऱ्यात आलो. इथं गुरुद्वाऱ्याला कुलूप आहे. आता कसं काय राहायचं होतं मला आज इथं. ती जेवायला थाळी आलेली आहे, बेसन, वरण भात, फुलकं आणि कोशिंबीर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय, आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस आहे आज, 84वा. तर 84व्या दिवशी मी आहे डिस्किटमध्ये मित्रांनो. तर डिस्किटमध्ये टी रेस्टॉरंट म्हणून आहे. तुम्ही पाहिलं मागे एक दिवस मुक्काम गेला होता, तिथंच आज आपण मुक्काम केलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे टेंट लावलेला आहे. त्या दिवशी पहिल्या दिवशी मुक्काम केला ना, त्या दिवशी पाऊस आला होता आणि टेंट सगळा ओला झाला होता. त्यामुळे आज नाही वे, त्या सरांना परमिशन घेऊन डायरेक्ट ह्या शेडखालीच टेंट लावला होता. पाऊस आला होता रात्री, पण काही भिजलं नाही. जेवढं ओलं होतं ते पण वाळून गेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपला मुक्काम झाला आहे मित्रांनो. तर आज पण लेहचा रोड उघडलेला नाही आहे. तुम्ही काल पाहिलं की लेहकडे जायचा रोड बंद होता, पँगॉंगकडे जायचा पण रोड बंद होता. तर आपला प्लॅन काय होता, इथनं डायरेक्ट पँगॉंगला जायचा, पण तो रोड नाही वे, आठवड्यासाठी बंद आहे, कारण नदीला लय पाणी आलं आहे तिथं. त्यामुळं आपण लेहला जाणं आहे, लेहनं पँगॉंगला जाणं आहे, कारण त्या रोडला लय वॉटर क्रॉसिंग आहे. जो इथनं डायरेक्ट पँगॉंगला जातो ना, त्याला 5 मेजर वॉटर क्रॉसिंग आहे. आणि त्या वॉटर क्रॉसिंग करण्यासाठी म्हणजे लय पाणी आलं आहे त्याला, त्यामुळे तो रोड बंद करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण नाही वे आता लेहला जाणं आहे, लेहनं पँगॉंगला जाणं आहे. तर आज 12 वाजायच्या आसपास लेहला जाणारा खायदुंगला पासवायचा रोड उघडणार आहे. तर तिथनं आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं नियोजन आहे. पहिलं तर सगळं सामान वगैरे आवळतो. इथंच आंघोळीची सोय गरम पाण्याने आंघोळ करतो. 2 दिवस झालं आंघोळ नाही केली. आणि वय ती डिस्किट मॉनेस्ट्री ती तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगायची मित्रांनो. तुम्ही 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये पानामिक लेक म्हणून एक ठिकाण आहे, पानामिक हॉट वॉटर स्प्रिंग. म्हणजे ते तुम्हाला दाखवलं होतं की स्विमिंग पूलगत होतं आणि त्यात गरम पाणी होतं. तर मित्रांनो तिथं नाही वेळ लँडस्लाईड झाली आणि ते डायरेक्ट मातीने सगळं भरून गेलं. अशा पद्धतीचं झालं आहे. तुम्ही स्क्रीनवर दाखवतोच आहे. तर मित्रांनो लय अवघड आहे, कधी कुठं डोंगरात काय ढासळेल ह्याची काही गॅरंटी नाही आहे. तर चला निघूया पुढच्या प्रवासाला. ओके, नाश्ता वगैरे करू, आंघोळ करून मग निघू मित्रांनो. तर अशा प्रकारे सामान वगैरे सगळं गाडीवर लोड केलं आहे. अजून बांधायचे, आंघोळ वगैरे करायची, त्यासाठी ठेवलं आहे व्यवस्थित. म्हणजे ह्यातलं जॅकेट वगैरे घालायच्यात आणि बाकीच्याला कागद टाकायचं आहे. पाऊस आला तर कागद टाकायला लागेल, बाकी काही नाही. एवढं सामान आहे. आता कचरा आहे, तो कचरा कोणती टाकतो. बरेच दिवसापासून मॅगी वगैरे खाल्लेल्याचा. चलो मित्रांनो, तर फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. या भाऊला बाय बाय म्हणतो. चलो बाय बाय. किती काय बाकी काय बाई. सर्दी झाली भयंकर. चला, तर अशा प्रकारे होतं. चांगली व्यवस्था झाली 2 दिवस राहण्याची. आणि आता इथनं पुढं आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी मित्रांनो. तर बूट वगैरे घातले, बूट वलेच घातले, कारण काय आता पर्याय नाही. ह्या बुटाला बांधायला चान्स नाही, याला लेस नाही, काय नाही. आणि ह्याचं वजन पण लय, कुठं पडलं तर करायचं नाही. त्यामुळे बूट वगैरे बांधून घेतले, ती बूट वगैरे घालून घेतली. वलेच बूट आहे, कालच्यापेक्षा ते बेट आहे. काल तर नुसतं पाणीच लागत होतं. तर आपण जाणार आता डिस्किट मॉनेस्ट्रीकडे. तर चला दाखवतो तुम्हाला डिस्किट मॉनेस्ट्री मित्रांनो. तर फायनली निघतोय. चलो बाय बाय. गाडी चालू व्हायला त्रास देते.
तर चलो जाऊया आता डिस्किट मॉनेस्ट्री पाहून आपण आपल्या लेहच्या दिशेने जाऊया. लेहमध्ये आजचा मुक्काम करूया, उद्याचा मुक्काम पँगॉंगमध्ये, परवा दिवशी हानले, 13व्या दिवशी लेह, त्या दिवशी परत हानले. ओके म्हणजे 1 2 3 4 दिवस आपण अजून इथनं वरती जायचं आहे डिस्किट मॉनेस्ट्री. इथनं गेट दिसेल आपल्याला. ह्यो मेन रोड टी पॉईंटकडे जातोय. मित्रांनो तर पाहू शकता वरती मॉनेस्ट्री दिसायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारची मॉनेस्ट्री आहे. आणि आपण आता वातावरण बघा कसलं झालंय, ढग अख्ख्या डोंगराच्या खाली आलेले आहेत. अजून बी पावसाचे वातावरण असल्यागत वाटतंय. तर चला अजून आपल्याला 1 टन घ्यायचं आहे आणि मग वरती जायचे. ओके तिथं बघा किती मोठी मोठी. मित्रांनो तर अशा प्रकारे पाहू शकताय ही आहे डिस्किट मॉनेस्ट्री. आपण काजा मॉनेस्ट्री कशी पाहतो स्प्लिटी व्हॅलीमध्ये, तशी ही लेह लडाखमधील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे डिस्किट मॉनेस्ट्री. आणि इकडं एक ही आहे कुठल्या तरी देवाचा मूर्ती इथं. बोलिए सर. हाँ हाँ 50 रुपये तिकीट आहे मॉनेस्ट्रीचं. मॉनेस्ट्रीत वरतीपर्यंत गाडी जाते. तर चला जाऊया आपण. 50 रुपये तिकीट आहे. ओके चलो. 1400 वर्ष जुनी मॉनेस्ट्री. 1400 वर्ष म्हणजे 6व्या शतकातली 6व्या शतकातली मॉनेस्ट्री. ओके चलो. मित्रांनो ते एकदम टॉपला आलेलो आहे आता मॉनेस्ट्री पाशी. पाहू शकता अशा प्रकारचे रोड है. भाई रोड किधर है ऊपर? मित्रांनो फायनली डिस्किट मॉनेस्ट्रीला पोहोचलेलो आहे. आणि इथनं नाही आपल्याला ते पाहू शकताय ते हुंडर म्हणून गाव आहे आणि हे डिस्किट म्हणून गाव आहे. आणि ही सगळी नुब्रा व्हॅली ह्याचा पूर्ण व्ह्यू येतो इथनं पाहू शकता. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. आणि तिथं पाहू शकताय ऑनलाईन जर सर्च केलं ना फक्त तोच फोटो दाखवतात. खरी मॉनेस्ट्री वरती खूप चालत जायला लागतं इथनं आपल्याला वरती. तर चला जाऊया आपण चालत. एकदम असं एक गाव बसलंय का तरी डोंगरावर. डोंगर चढून आपल्याला वरती जायचं आहे तिकडं. तर चला. विदेशी लोक जास्त आहेत तिथं. अशा पद्धतीने टुरिस्ट येतात पण इकडं येत नाहीत जास्त. ओके चलो. अशा प्रकारे हा इथला इतिहास आहे डिस्किट मॉनेस्ट्री. आणि अशा शिड्या चढून आपल्याला वरती जायचे. मित्रांनो तर ह्या मॅडम भेटलेत आपल्याला इटलीच्या. नाईस टू मीट यू मॅम. ओके Non lo so cosa vuoi dire. ओके I understand. ओके Bye. बाय बाय. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे मॉनेस्ट्री. भरपूर वरती चालत जायचे. मेन म्हणजे मी सगळे कपडे घालून आलो. मित्रांनो तर आलोय आता मॉनेस्ट्रीमध्ये. अशा प्रकारचं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. पाहू शकताय पहिले अशा पद्धतीने घरं बनवून 2-2, 3-3 मजली घरं नेत होती.
तुम्हाला म्हणलं लाकडाचा उपयोग काय त्याचा, अशा प्रकारे लाकडाचा उपयोग करत होती. त्यात छोटी लाकडं वैन मातीन परत दगडी. कीप सायलेंट. मित्रांनो, तर आपण 12,000 फूट उंचीवर मॉनेस्ट्रीत आलेलो आहे, डिस्किट मॉनेस्ट्री. त्यामुळं चालताना दम लागतोय आणि फायनली आपण वरती पोचलेलो आहे मित्रांनो. तर मॉनेस्ट्रीत म्हणलं तर इथं 5 मंदिर आहेत. त्यामध्ये एक कालीमाताचं, एक बुद्धाजींचं आहे. अशा प्रकारे 5 मंदिर आहेत. तर पाहूया कशी मंदिर आहेत. तर मित्रांनो, फायनली वयच्या टप्प्यात आलेलो आहे आणि इथनं वरती जायचं आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतोय. इथपर्यंतच कॅमेरा अलाउड होता. इथनं बघा नुब्रा व्हॅलीचा खाली किती सुंदर असा व्ह्यू येत आहे. मित्रांनो, तर दर्शन वगैरे करून आलोय. एकदम मस्त दर्शन, सगळ्या मॉनेस्ट्री सारख्याच वाटतात मला तर आलोय. आता उतरायला काही वाटलं नाही, जाताना थोडा दम लागल्यागत वाटला. आणि आता आपली गाडी घेऊन आपल्याला पुढं जो मोठा स्टॅच्यू आहे, तुम्हाला दिसतोय का नाही इथं काय माहिती, त्याला मैत्र बुद्ध असं म्हणतात. तर ते पाहण्यासाठी निघालोय आपण मित्रांनो. तर तिकडं जाण्यासाठी आपल्याला हे डोंगर उतरून परत दुसरा डोंगर चढून जायचं आहे थोडा. मग तिकडं त्या डोंगरावर ते स्टॅच्यू तुम्हाला दिसतच असलं होती. तर चला जाऊया मित्रांनो. तर फायनली आपण मॉनेस्ट्रीच्या समोर जी मूर्ती होती ती पाहायला आलोय. त्याला नैत्रीय बुद्धा असे म्हणले जाते. मित्रांनो, अशा प्रकारे गाडी तर आली असती होती, येऊन देत नाही ती. अशा पद्धतीने वरती जायसाठी शॉर्टकट पण बनलेले आहेत. आपण शॉर्टकटने पण जाऊ शकतोय. तर शॉर्टकटनेच जातो मी. चलो मित्रांनो, तो शॉर्टकट घेऊन आलोय. अशा प्रकारे भव्य अशी पार्किंग आहे आणि इथनं नुब्रा व्हॅलीचा पूर्ण व्ह्यू येतोय. हो का, बघा जिकडं लक्ष जाईल ना तिकडं रेगिस्तानच रेगिस्तान दिसते. हिरवगाळ पण आहे आणि वरती आहे बुद्धाजी. मित्रांनो, तर चालत आल्यानंतर ना अशा पायऱ्या बनल्यात वरती जाण्यासाठी. इथं तुम्ही ट्रॅडिशनल ड्रेस घालून फोटो पण काढू शकता अशा प्रकारे. इथनं वरती जायचं मंदिराकडं. ओके, ह्या मूर्तीची विशेषता सांगतो. तर मित्रांनो, ही मूर्ती नव्हे 106 फूट उंच आहे आणि ही मूर्ती पाकिस्तानच्या सीमेकडं तोंड करून बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे ही मूर्ती भारत पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवते असं मान्यता आहे. अशा प्रकारचे ठिकाणी इथनं मॉनेस्ट्रीचा पण पूर्ण व्ह्यू येत आहे. आणि त्याचबरोबर ही पूर्ण आहे नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅली कुठलं गाव नाही आहे, अख्खं व्हॅली आहे. त्यामध्ये 4 ते 5 गाव आहेत. हे समोर गाव दिसतंय हे आहे डिस्किट आणि तिकडं पलीकडं जे हिरवं दिसतंय ना ते आहे हुंडर. अशा पद्धतीने गाव आहे. अशा प्रकारे पूर्ण नुब्रा व्हॅली आहे आणि अशा पद्धतीने आहे मैत्रीय बुद्धा. ओके, ह्या मूर्तीचं काम 2006 मध्ये चालू झालं होतं आणि 2010 मध्ये पूर्ण झालं. आणि 14वे दलाई लामा आहेत, त्यांनी ह्या मूर्तीचं उद्घाटन केलं होतं. अशा प्रकारचं आहे. तिकडं आहे डिस्किट मॉनेस्ट्री. मित्रांनो, तर मूर्तीच्या खाली पण एक मंदिर आहे, तर ते पण पाहूया आपण. क्लोज आहे सध्या, नाही टेम्पल अपस्टेअर वरच्या दिशेने मंदिर आहे. तर चला, अशा पद्धतीने लोक जात नाही बहुतेक. नो कॅमेरा. बाय बाय म्हणून इथनं निघतोय आता. अजून तर रोड नाही उघडला, 3 वाजता उघडल म्हणून सांगतोय. तर बघूया काय होते. नाही तर आपण खालसर इथल्या कॅम्पमध्ये थांबूया
आर्मी कॅम्पमध्ये. ओके चलो मित्रांनो, तर फायनली लेहला निघालो आहे आता. 2 वाजता लेहकडे जाण्याचा रोड ओपन होणार आहे. म्हणजे जो खायदुंगला पास आहे तिथनं पुढं 2 वाजता ओपन होणार आहे. कारण तिथे एक ढगफुटी झाली होती, त्यामुळे मागील 2 दिवसापासून तो रोड पूर्ण बंद आहे. तर चला, पहिलं तर आपल्याला पेट्रोल टाकायचे. पेट्रोल टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं. पेट्रोल पंपावर पण भरपूर गर्दी दिसती. चला मित्रांनो, तर ह्यो 101 धाबा. इथनं 101 किलोमीटर, तुम्हाला मागं मी सांगितलं 101 किलोमीटर पाकिस्तान बॉर्डर, 101 किलोमीटर चायना बेस कॅम्प. म्हणजे हे आपला सियाचिन ग्लेशियर बेस कॅम्प आहे आणि 101 किलोमीटर लेह लडाख आहे. अशा पद्धतीने आहे. आणि काहीतरी 125 किलोमीटर पँगॉंग लेग आहे इथनं. चलो, हे पाणी पहिलं रोडवर येत होतं, पण आता व्यवस्था केली चांगली. खालसरमध्ये आलं आहे आणि इथं जेवायचा विचार आहे. बघूया कसं होतंय. मित्रांनो, तर जेवण करतोय. तर जेवण पाहू शकताय, डाळ तडका आणि रोट्या जेवण करतोय. अशा प्रकारे आहे. अशा प्रकारचं जेवण करतोय आपण. आता जेवण झालं की आपण लेहच्या दिशेने निघणार. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता लेहच्या दिशेने. उशीर झाला आपल्याला. इथंच वाजलेत आपल्याला 2. तर चलो, चार्ज ही लावू आपण, एक मॅप लावू आणि निघूया. मॅपला पांढरी केबल कुठे गेली? पांढरी केबल कुठे गेली? पांढरी केबल आहे का ह्याच्यात? चलो चलते हैं मित्रांनो. तर फायनली प्रवास चालू केला आहे आता लेहच्या दिशेने. तर इथनं 93 किलोमीटर आहे आणि 2.5 तास लागतील. म्हणजे 2 तास 40 मिनटं, साधारण 3.5 तास पकडून चालायचे आपण. म्हणजे 5:30 वाजेपर्यंत पोचलो आपण. 5:30 वाजेपर्यंत पोचल, 6 वाजेपर्यंत पोचल. तर चला, आता इथनं घाट चालू झाला आहे आपल्याला. खालसर इथं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा कॅम्प होता. इथं पण राहण्याची व्यवस्था झाली असती. चलो मित्रांनो, तर काय सुंदर व्ह्यू दिसतोय, पाहू शकताय तुम्ही. एक नंबर व्ह्यू आहे सगळा तिकडं. मित्रांनो, तर इथं आपण खालसर या गावात होतो ना, इथनं बरोबर 50 किलोमीटरचा घाट चढून आपल्याला वरती जायचे. तर बा त्याच्या अगोदर आपला एक फोटो टाकला इथे, अपलोड झाला का नाही बघू द्या. इथं इतक्या वेळ मेहनत केली, त्याचा काही फायदा नाही व्हायचा. झाला आता जवळपास 50 किलोमीटरचा घाट चढून जायचं आहे आपल्याला. तर चला, 50 किलोमीटर गाडीला रेस्टच नाही आहे. मित्रांनो, बोर्ड पाहू शकताय, पँगॉंग लेक 116 किलोमीटर. तर मित्रांनो, मी आहे आता नुब्रा व्हॅलीमध्ये आणि मला जायचं आहे पँगॉंग लेककडे. आणि मित्रांनो, तर पँगॉंग लेक इथनं फक्त 116 किलोमीटरचं आहे मित्रांनो. तरी पण मी पँगॉंग लेकला ह्या रोडनी जाऊ शकत नाही मित्रांनो, कारण मागील 2 दिवसापासून इथं नाही वेळ खूप पाऊस झाला आहे. त्यामुळं ह्या रोडनी ह्यो पाहू शकताय शोक, ह्या रोडनी नाही वेळ गेलं ना तर लय वॉटर क्रॉसिंग आहे. त्या वॉटर क्रॉसिंगला लय पाणी आलेलं आहे, त्यामुळं तिकडून गाड्या जायचं बंद केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता जायचं आहे पुन्हा एकदा खायदुंगला पास क्रॉस करून लेहला, आणि लेहवरनं आपल्याला जायचं आहे पँगॉंग लेकला. जवळपास आपल्याला नाही वे 120-130 किलोमीटर नाही वे एक्स्ट्रा राऊंड मारायला लागणार आहे. इथनं गेलो असतो तर आपण 120 किलोमीटरमध्येच पोचलो असतो. आपल्याला आता जवळपास 250 किलोमीटर लागणार आहे पँगॉंग लेकला जायसाठी. आपल्याला एक मध्ये मुक्काम पण करायला लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही देखील येत असाल तर ह्या रोडनी नक्की जा एकदा. पँगॉंग लेक जो शोक नदीच्या कडेने रोड जातो ना, त्या रोडनी नक्की जा, कारण त्या रोडनी वॉटर क्रॉसिंग लय आहेत आणि तिथं खरं एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर आहे. मला खरं ह्या वेळेस नाही त्या रोडनीच जायचं होतं पँगॉंग लेकला, पण माझं नशीब चांगलं नाही आहे. मागील 3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस होत असल्यामुळे नाही तो रोड बंद आहे. आता मी चाललो आहे लेहच्या दिशेने. आज लेहमध्ये मुक्काम करणार आहे, उद्या आपण जाणार आहे पँगॉंग लेकला.
चांगला पास होईन. तर चला बाय मित्रांनो. तर इथं पाहू शकताय पँगॉंग लेक 116 किलोमीटर होतं, पण आता लांबचा राऊंड मारून जायला लागणार आहे. रोड बंद आहे. इथनं 2 रोड होते. वारीला पास होईन पण होता, वारीला पास होईन पण बंद आहे. चलो मित्रांनो. तर खतरनाक असा आभाळ आले एकदम, पाहू शकताय तुम्ही. आणि आता 2 व्हीलर वाले गेले मला क्रॉस करून, पण ते मेमरी खाली करत होतो. तुम्हाला दिसल इथं घाटात दाखवतो मी. ह्यो घाटात क्लिअर दिसल. लय लांब नसत्याला, माझ्यापेक्षा 2-3 किलोमीटरचे 3-4 गाड्या गेल्या. 2 टू व्हीलर गेल्या, 1 4 व्हीलर गेली, 1 ट्रक गेल्या. पण लय फास्ट चालतात ते रे. आपल्याला ते काय तो ट्रक आणि हीच दिसती गाडी 4 व्हीलर. 2 व्हीलरवाले हिमालयनवाले तर बुंगा गेले, कारण एका साईडनी गाड्या येतच नाही, फक्त सिंगल साईडच चालली. त्यामुळे ते काय अंधाधुंद चाललेत. रोड एक नंबर तसा पूर्ण घाट आहे. हाफ साईड चाललोय पण रोडला एवढा स्लोप दिला नाही, काय नाही. एकदम मस्त गाडी लोडला येत नाही, काय नाही. चालती गाडी 40-50 ने. चला मित्रांनो. तर पाहू शकता इथं हे लोक येऊन इथंच थांबलेत. इथनं बघा कधी पण दगडी येऊ शकतात. हे कालच्या ह्याच्यामध्ये लँडस्लाईड झालेली. आता सध्या ह्यांनी बंद केलंय होय ना, माती पाडतात होते खाली. मित्रांनो तर आभाळ परत जमा झालंय आणि टिपकायला लागले का तर वाटतंय काय टिपकायलाच लागले. आता रेनकोट घालायला लागल असं वाटतंय. आणि चलो कॅमेरा वगैरे आत ठेवून द्यायला लागल. वातावरण बघा कसं आहे. मेन तर मला ह्याच्यात जागा करायची कॅमेऱ्यात. जवळपास आपल्याला 5 GB म्हणजे 15 मिनिटाची जागा होईल कॅमेरामध्ये. चलो बरंच चढ आहे असं, पण गाडी चालतीये 40 ने आरामात. पाहू शकता असं मोसम पकडून गेलं ना 40 ने आरामात चालती गाडी. 50च्या पुढं पण जाते. इथं रोड बंद आहे ना, तोपर्यंत रेनकोट घालून घेतो. अशा पद्धतीने चेन तुटली बी याची, गंडकच आहे. पॅन्ट घालतो, पॅन्टचा तर काही उपयोगच नाही, येतही घालतो मध्ये. रेनकोट वगैरे घातलाय आता, जो करत दिसत असेल आपलं चित्र घातले. आपलं एकदम इतक्या क्वालिटीचा रेनकोट हरवला लागा. तर चला आता जाऊया लिहिला. मित्रांनो तर चांगलाच पाऊस यायला लागलाय. आता कॅमेरा मला वाटतं आत ठेवून द्यावा. काल चांगलं जुगाड लावलं होतं, पण आता कालच्या गत कॅरी बॅगच नाही. कालची कॅरी बॅग फाडून टाकली मी. मित्रांनो तर फायनली वरती पोहोचलोय. अजून थोडं खाली पाऊस होईल चांगला. वरती आल्यावर जा कमी झालाय. आता कॅमेरा परत हेल्मेटला लावलाय. हे आहे गाव खाळदुंग. ह्या गावाच्या नावानंच त्या पाचचं नाव खाळदुंगला पडलेलं आहे. मित्रांनो तर कॅमेरा वॉटरप्रूफ केलाय आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. तर फायनली कॅमेरा पॅक केलाय आता आणि निघतोय पुढच्या प्रवासाला. काही राहिलं नाही ना, नाही. तर चलो खाळदुंग गावामध्ये पोहोचलोय आपण. ॲक्युरेट टायमिंगला थांबलो मी, माहिती का. इतका जोरात पाऊस आला मी थांबलो, नाही तर मी सगळं भिजलोच असतो एवढ्या पावसात. चलो छोटा मोठा पाऊस तर सहन करू आपण मोठ्या पावसासाठी. चलो मित्रांनो तर जे पाणी पावसाचं रोडवर पडलंय ना, त्या पाण्यातनं वाफा निघायला लागलेत. इतकं थंड आहे इथं वरती. अरे रा पाहू शकताय. चलो कसला मस्त असा व्ह्यू येतोय, कसलं स्वच्छ पाणी येतंय वय ना. इकडं पहा. चलो मित्रांनो तर ढग बघा किती जवळ दिसते तिथं. आता तिकडून येणारे लोक पण यायला लागलेत, म्हणजे रोड प्रॉपरली उघडलाय. आपल्या लेह येणारे लोक पण इकडे यायला लागलेत. हा बोट बार गारटली. कसलं फिरायचंय, नुसतं चढच आहे. जवळपास 50 किलोमीटर पासून मी 94 किलोमीटर होतं ना, तिथनं चढ लागलाय डायरेक्ट ले 94. आणि म्हणजे टोटल 54 किलोमीटरचा चढ आहे अख्खा. चलो आता तिथनं असं फिरून वरती जायचंय.
ओके, नॉर्थ पोलला जाऊन एखाद्या ठिकाणी काय गरम असेल तर शेकतो, हात लय गारटलेत मित्रांनो. तर खतरनाक असं दुःख आहे भाऊ, समोरचं काही दिसत नाही असं दुःख आहे, एकदम डेंजर असं दुःख पडलेलं आहे. गाडी पाय स्ट्रगल करायला लागली माहिती का, लय चढ, लय भयंकर चढ. आता बहुतेक आपण नॉर्थ पोलू पाशी आलोय, पुलू मित्रांनो. तर पोचलोय आता नॉर्थ पुलूला. तर इथनं आपल्याला आता वरती जायचंय खायदुंगला टॉपकडं. किती खोर काय माहिती उंची. मित्रांनो तर हात गरम करतोय, लय डेंजर गार आटलो मी. हा मेन तर ह्याला पण गरम करून घेतो ग्लोव्सला आईच्या गावात, त्याच्यामुळेच हात गार होतात. लेह लद्दाखमध्ये इतकं खराब मौसम झालंय ना लेह लद्दाखचं मित्रांनो. आता मी चाललोय नुब्रा व्हॅलीकडून. मला जायचं होतं खरं तर पँगॉंग लेकला, पण मी चाललोय आता लेहकडे मित्रांनो. आणि आता आहे आपण नॉर्थ पोलू येथे. तर मित्रांनो आता ते वातावरण क्लिअर झालं, नाही तर मी आत्ता थांबलो होतो इथं गाडीला रेस्ट देण्यासाठी. इथनं पुढचं दिसत नव्हतं, इतकं दुःख झालं होतं. खाली निबार पाऊस होता. आत्ता मी नाही इथं हॉटेलमध्ये थांबलो कशासाठी होतं माहिती का, माझी बोटं शेकण्यासाठी थांबलो होतो. एका भाऊला रिक्वेस्ट केली, बाबा म्हणलं माझी बोटं पार वाकडी झालेत थंडीमुळं. तर त्यांनी मग मला आतमध्ये नेऊन हात शेकून दिले. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी खायदुंगला पासून जवळपास 12 किलोमीटर खाली आहे. अजून चढत जायचंय. लय डेंजर गाठ आहे बाबा, नुब्राकडून खायदुंगलाकडे येणार पण लय डेंजर गाठ आहे भाऊ. तर चला, लय गाय लागतंय, भयंकर गार आहे बाबा. मोसम कसला आहे, पाऊस बी येतोय, दुःख बी आहे, थंडी बी आहे, कधी मध्ये ऊन बी पडतंय, अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो तुमचा पॅशन प्रो गाडीवर ही राईड करत आहे. आणि तुम्हाला खायदुंगलाच्या ह्या साईडला नॉर्थ पोलू म्हणून गाव आहे. खायदुंगलाच्या त्या साईडला लेहच्या बाजूला साऊथ पोलू गाव आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हे माहिती होती का नव्हती कमेंट करून सांगा. मित्रांनो लद्दाखच्या घाट एवढं सोपं नाहीये, उलटी होती माणसाला पण. चलो मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. हा बोट लय गारटली, सगळ्यात जास्त त्रास बोटांचा होतोय मला. मी व्हिडिओ काढायला बर्फाचे डोंगर झाकायला एकच टाइम झाला. तर चलो ब्रो, आपल्याला काय ऑक्सिजनची कमी बिमी काय वाटा नाही भाऊ. येतानी बी नव्हती वाटली ना आता बी नाही वाटत. ओके चलो, अभी आ गए हम खायदुंगला. चला मित्रांनो, वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर अशा प्रकारे वातावरण एकदम खायदुंगलाच्या जवळ जबरदस्त. एवढची दगडी खाली आली होती लँडस्लाइड मध्ये, पाहू शकता किती जबरदस्त वातावरण आहे. तर इथं बायकर ग्रुप थांबला, इथं आपण पण थांबूया जरा. कुठले आहेत बायकर ग्रुप? MP आहे. मित्रांनो खतरनाक असं वातावरण झालंय, काहीच दिसत नाही समोरचं, काहीच दिसत नाही. इतकं खतरनाक असं वातावरण झालेलं आहे, पाहू शकते तुम्ही. हे का चालू आहे? मित्रांनो तर खायदुंगला पोचत आलोय. हे सगळं दिसतंय का, हे बर्फ आहे, इकडं पण बर्फ आहे. आता सगळा बर्फ दिसत होता पण एवढ्यात दुःख आलं, एवढ्यात. हा तर चला पोचलोय फायनली खायदुंगला. 1 2 3 4 वळणं घेतलं की खायदुंगला पोचल. कॅमेरा चालू होत नव्हता, तर आता हा होतंय 6 मिनटं अजून भरपूर जागा आहे. चलो इथं शूट घेतो कॅमेरात आता. मित्रांनो तर गाडी लई स्ट्रगल करते, स्ट्रगल ये निबार गारटलोय मी आता.
क्या बताऊँ कैसे घराटला हूँ मैं. हा हा हा. चढ 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 चढ. ओ ओ ओ ओ ओ ओ. शेरनी शेरनी, चलो 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 शेरनी. चलो चलो चलो, हम नजदीक आ गए हे. आता 20च्या स्पीड. मित्रांनो तो बघ नाही येणार या लोकांची लई लाईन आहे, लई डेंजर. तर अशा प्रकारे बर्फाचे डोंगर आहेत ह्या साईडला, म्हणजे डोंगरावर बर्फ आहे, बर्फाचे डोंगर नाहीत, डोंगरावर बर्फ आहेत. कुमाट असा वातावरण झालंय. तर मित्रांनो तो लय जबरदस्त बर्फ आहे आणि ट्रकची सगळी लाईन लागली. यात कॅमेराचे बॅटरी संपली लगेच बंद पडते. इतकी डेंजर ट्रकची लाईन लागली ना काही सांगू शकत नाही. आणि एक लँडस्लाईड पण दिसली होती ज्यामुळे रोड बंद झाला होता. मित्रांनो तो फायनली खायदुंगला टॉपला पोहोचलोय. बोटाची वाट लागली, बोट आखाडली बा. हा हा लय वाईट अवस्था झाली बोटाची. हा मित्रांनो तो बोट लाल झाली, रक्त जांभलं पार, इतकं बर्फ आहे इथं. खायदुंगला टॉपला पोहोचलोय मित्रांनो पुन्हा एकदा. हे पाहू शकता हा एक खायदुंगला टॉप. हा हा सोपं नाही आहे खायदुंगला टॉपला येणं मित्रांनो. हा 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 वातावरण लय खराब भाऊ. हा 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 एक खायदुंगला टॉप तुम्हाला दाखवतो, तिथं बोर्ड आहे अशा प्रकारे. चला माझा मित्रांनो तो फायनली खायदुंगला टॉपला पोहोचलोय मित्रांनो. हात आखडलाय, बोट अशी पण होय नाही, इतकं डेंजर असं गार आहे इथं. मायनसमध्ये पार असेल 5-6 डिग्री टेम्परेचर इथं पाहू शकताय. पाठीमागं बर्फ आहे सगळा आणि बोट लाल झालेत, लाल. हा 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 आपण आहे आता 17,982 फुटावर, म्हणजे 18,000 फुटावर आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा पास काही वर्षापूर्वी 2023 पर्यंत नव्हे हा जगातील सर्वात उंच पास होता. पण नंतर ना अजून उंच उंच पास बनवले गेले बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमुळं. मग भरपूर उंच उंच पास बनवले बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने. आणि आता भरपूर 6व्या नंबरचा पास झालाय. मला बोलायला पण तकलीफ होती अशा पद्धतीचं आहे. हा आहे खायदुंगला टॉप. तुम्हाला जाताना तर दाखवलंच होतं मी, ते पाहून घ्या. 17,982 फुटाचा लय गर्दी झाली इथं. तर चलो काय झालंय रोड ब्लॉक झाले मग लई दिवसाची लोक थांबली होती. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. निघतो मी, माझ्या हाताची वाईट अवस्था झाली. तर मी आता खायदुंगला पासवर आहे आणि खायदुंगला पासवर किती गर्दी झाली फोटो काढायसाठी. हे बघा गाड्या थांबलेत, ह्या सगळ्या दिसतात ना, हे सगळे फोटो काढायसाठी थांबलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आपण जातानाच खायदुंगला पासपाशी फोटो व्हिडिओ काढला होता. आणि पाहू शकताय मी हेल्मेट पण काढलं नाही मित्रांनो. आणि हे पाहू शकताय कागद, आपण कॅमेरा वॉटरप्रूफ करण्यासाठी याला कागद गुंडाळला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी बटनच वर्किंग होत नव्हतं. अशा पद्धतीने आहे खायदुंगला. तर आपल्याला लेहला जायचं आहे. लेह आता इथनं 39 किलोमीटर आहे. तर चलो जाऊया लेहच्या दिशेने. ओके. हॅलो सर, what are you attempting? He's doing Limca Book of Record. Huh? He's doing Limca Book of Record. Okay. He's already getting the third Limca Book of Record. Okay. He's attempting Okay. Guinness Record. Okay. Okay. So his zone created is breaking the record. Okay. So he's attempting to more than 10 minutes slow slightly. Okay. Okay. Bro, where are you from? From Bangalore. Bangalore. Okay. 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 Attempting for the record. Okay. Okay. How much you tried? How much minute? Currently I have 4 minutes. Okay. For 10 minutes. Okay. Let me see. Okay. Okay. I have record 43 minutes. Okay. Okay. Balance minute cycle. Okay. Okay. You can do it. Yeah, I'm doing it. I'll do it definitely. Okay. 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 Nice to meet you, bro. The record is for 10 minutes, sir. Yes, exactly. Okay, you can break. Yes, you can do it, brother. You can do it. You can do it, bro. Okay. तर चला मित्रांनो हा ब्रो रेकॉर्ड चेस करतोय.
मित्रांनो तर फायनली खायदुंगला टॉपवर निघतोय मित्रांनो. रोड जाम होता 2 दिवस म्हणून नाही वे, लई लोक अडकून बसलेली, त्यामुळं इथं लई गर्दी झाली सगळीकडे फोटो काढायला. तर आता फोटो वगैरे नाही काढत, फोटो तर आपण त्या दिवशीच काढलेलं. तर आपण निघतोय आता पुढच्या प्रवासाला. ओके हां मित्रांनो, तर पुन्हा पाऊस चालू झालाय. गाडी चालू का व्हाय नाही आयला, कुठानाच झालं की गाडी चालू व्हाय नाही. पाऊस बी यायला लागला. रामकृष्ण हरी. गाडी का झाली. ओके चला मित्रांनो, तर निघतोय आता इथनं. लय गर्दी, थांबून बी उपयोग नाहीये. तर चलो, तुम्हाला आता लँडस्लाईड कुठं झाली होती ती दाखवतो. माझी बोटं का गारटतात ते मला कळायला लागले आता, कारण माझं ग्लव्स उभलेत. ओके चलो मित्रांनो, तर पाहू शकता असं लई जाग्यावर लँडस्लाईड झाली. मोठी मोठी दगडी खाली आली होती. का इकडं पण बघा कसली दगडी खाली आल्यात. अजून मोठी लँडस्लाईड झाली, जिथं रोडच वाहून गेला होता ना, अशी एक लँडस्लाईड झाली, ती खाली झाली बहुतेक. पाहूया नक्की कुठं झाली. स्पोर्ट्स कार घेऊन आलेली दोन दिसल्या मला. एक MH4ची एक, आणि ही चंदीगड CH01 ची एक, आणि त्यानंतर डिफेंडर एक होती MH. त्या स्पोर्ट कारच्या पाठोपाठच MH1 ची. चलो मित्रांनो, तर लई जागा लँडस्लाईड झाली. लई भयंकर लँडस्लाईड झाली, काहीच सांगू शकत नाही. किती जागा लँडस्लाईड झाली. चलो बुलामा आया है, माता ने बुलाया है. मित्रांनो, तर एका जाग्यावर नाही, कितीतरी जाग्यावर लँडस्लाईड झाली होती. त्यामुळे इतका वेळ लागला, नाही तर एका दिवसात नाही वे रोड खुला होतो. आणि इथं सगळ्याच लँडस्लाईड झाली होती. इथं खरंच बादल फट गया था, बादल. ओके चलो. हा पोर्शन आहे तो, इथं डायरेक्ट रोडच वाहून गेला होता, पाहू शकताय तुम्ही. तर इथं रिपेअर केलाय रोड. इथं सगळ्यात मोठी लँडस्लाईड झाली होती. ओके चलो 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 चलो. ओके मित्रांनो, तर झिरो व्हिजिबिलिटी, काहीच दिसा नाही, काहीच. आता पुढे इथं काय येते मला दिसा नाही, त्यासाठी लय दवान चालायला लागते. इतकी कमी व्हिजिबिलिटी काही सांगू शकत नाही. हा चलो बंद करतो, टाइम आहे. भाई ये कौन सी रैली जा रही है क्या? हाँ ओके, सब यही है, सुपर कार ही है. ओके ओके. अभी ये इधर तो नीचे नहीं लगती क्या? ये नीचे लगेंगी तो क्या नहीं? आराम से आती है ना. हाँ मैं तो घूम के आ गया. मैं तो हाँ स्नो तो बहुत है, मतलब ऐसा पहाड़ पे न. तर इथं तर रोडच वाहून गेला, पाहू शकता डायरेक्ट. इथं सगळी चारीच पडली असेल, त्यांनी नंतर न भरून काढली. अशा पद्धतीने आहे. लय साऱ्या सुपर कार पाहिले मी आतापर्यंत, फक्त व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलेल्या. मस्टँग पाहिली, अजून भरपूर साऱ्या BMWच्या, मर्सिडीजच्या सगळ्या सुपर कार इथं घेऊन आलेत लोक. ओके चलो.
मित्रांनो तो जोराचा पाऊस यायला लागलाय, परत एकदा कॅमेरा आत ठेवायला लागलं होते. तर आता कॅमेरा बाहेरच नाही काढणार आत ठेवल्यावर. चलो आत ठेवतो, कॅमेरा महत्वाचा आहे. मित्रांनो तो बघा कसली जबरदस्त लँडस्लाईड झाली इथं. कसला दगड आला ह्यो. इथं तर काही पावसाचा तापसच नाही. वरती कसलं झालं होतं, वरती खरंच ढगफुटी झाली होती. त्या दिवशी काय हेच दिसतं, ही दिसती का ओढा, या ओढ्यालाच पाणी आलं असं त्या दिवशी ते अचानक. चला मित्रांनो तो पाऊस यायला लागलाय आणि आता कॅमेरा आत ठेवतो. बारीक जरी थेंब लागला तरी कॅमेरा खराब होऊ शकतो. आता रोड खराब लागला, जाताना लागला होता तसा. ओके चलो. मित्रांनो तो गुरुद्वाऱ्यात आलो. इथं गुरुद्वाऱ्याला कुलूप आहे. आता कसं काय राहायचं होतं मला आज इथं, आणि ह्याला कुलूप आहे. ओके चड्डीत पाणी गेलं पाहिजे, इतका पाऊस झाला, लय पाऊस झाला लय. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर पाहू शकता अशा प्रकारे पाऊस झाला आहे एकदम खतरनाक. आता इथं काही रोडला पाणी दिसत नाही आहे, पुढे गेलं रोडला पाणी लय दिसत होतं. चलो मित्रांनो तर इथं गाडी लावली पार्किंगला. इथंच गुरुद्वारा आहे, संध्याकाळी इथंच थांबायचे. तर पहिलं जेवण करून येतो. काय ते थंडी पहिली अंगात माझ्या. एक अंडरवेअर एक घेतो, चड्डी. मित्रांनो तर लडाखच्या मेन मार्केटमध्ये आले आता, आणि इथनं आपल्याला जेवायला जायचं. इथं महाराष्ट्रीयन खाणं आहे, तिथं बघूया काय खाऊया, नाही तर कसं होते काय होते. अशा प्रकारचं मेन मार्केट आहे इथलं. कपडे का किधर कच्चा किधर मिलेगा, इधर मिल जाएगा कच्चा. मित्रांनो तर पावसाने सगळे अंडर पॅन्टीत पाणी घेतलं. तर अंडर पॅन्ट घेतली नवीन 170 रुपयाला. काय कमी करत नाही काय नाही, दुकानं बाकीची बंद व्हायला लागलेत त्यामुळं घेतली. तर आलोय आता खानवळ, हे रेस्टॉरंट आहे आपल्या महाराष्ट्रातलं. तर तिथं आलोय, पाहू शकताय. हां भरपूर गर्दी दिसते आता, बरेच जण आलेले तिथं. फुल झालंय लगा, फुल झालंय, बसले सगळे. ती जेवायला थाळी आलेली आहे. ही बेसन, वरण भात, फुलकं आणि कोशिंबीर. ही मिनी थाळी ही 250 रुपयाला आहे. आणि ह्याच्यावरून एक मोठी थाळी आहे, त्यात अजून एक भाजी येते. त्यामध्ये ही येतं आहे बेसनाबरोबर उसळ एक येते. ते आपल्या ह्याच्यावर डिपेंड घ्यायची का नाही. तर मित्रांनो मी अशा प्रकारे मिनी थाळी घेतलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे लेहमध्ये पण आपल्या महाराष्ट्रातलं हॉटेल आहे, आणि तिथं अशा प्रकारचं जेवण भेटतंय एकदम मस्तपैकी. मित्रांनो तर बेसन एकदम मस्त आहे, चांगलं लागतं एकदम मस्त. भारी वाटलं. इंडियन जेवण म्हणजे भारतीय जेवण बऱ्याच दिवसांनी खाल्लं मी. तसं आपल्या भाऊकडे गेलो होतं आर्मीवाल्या, तिथं आपण ऑलरेडी इंडियन जेवण खाल्लं होतं. मित्रांनो ते हे आहे मेन मार्केट आपल्या लेहचं. लेह लडाखमधील लेहमधील सगळ्यात मेन मार्केट ही आहे. अशा प्रकारे जेवण वगैरे झाले. जेवणचा मित्रांनो तर जेवण वगैरे झालं, 320 रुपये बिल झालं. लयच महाग झालं. यात दोनदा जेवलो असतो मी, पण ठीक आहे चला जाऊ द्या. मलाच लय कंड आपला बेसन खायचं. तर चला ओके मित्रांनो. तर फायनली गुरुद्वाऱ्यात परत आलोय जेवण करून. मित्रांनो तर जेवण वगैरे करून आलो, सगळं एकदम मस्तपैकी जेवण झालं. फक्त महागलंय होतं, आपल्या भारतीय महाराष्ट्रीयन भावाचंच हॉटेल होतं, पण लय महाग 320 रुपये झालं. बेसन आणि 3 फुलके आणि वरण भाताचं. ठीक आहे, आता इतक्या लेह लडाखसारख्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलं आहे, त्यालाच महत्त्व आहे. चला आज आपल्याला कंप्लीट महिना झाला ह्यातं लेह लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये, कारण माझा रिचार्ज संपला. आज मी पुन्हा रिचार्ज केला इथला जम्मू काश्मीरमधल्या सिमला. तर अशा प्रकारे महिना झाला आपल्याला, 28 दिवस झाले आज. तर चला झोपतोय आता इथं, व्हिडिओ एडिट करतो. अशा प्रकारे झोपण्याची व्यवस्था आहे हॉलमध्ये. फक्त आज काय झालं आहे माहिती का, गाडी बाहेर लागली आणि गाडीवलं सामान मी काही उचलून आणायला लई लांब होतं म्हणून आणलं नाही. तर गाडी पाहू शकताय, तुम्हाला दाखवतो मी. समोर गेटपाशी लागली गाडी. माणूस वाचतंय कोणतंही.
काय नक्की? मित्रांनो, तर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.